मी छबुराव कुरंगळ शिंदखेडराजा मतदारसंघातील असून मी सध्या आमचा समाज हा कायदे साहेबाच्या पक्षाकडे वळालेला आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये कायदे साहेबाला आम्ही निवडून आणणार, मनोज कायदे साहेबांना आम्ही निवडून आणणार अशी आमच्या समाजाची आणि आमची तीव्र इच्छा आहे। गेल्या 25 वर्षापासून कोणत्याही प्रकारचं काम झालेलं नाही आणि आज जर मनोज कायदे निवडून आले तर हा विकास येत्या 5 वर्षामध्ये दुगणा होईल अशी आशा आमच्या समाजाला आणि अवंतर समाजाला सुद्धा आहे। म्हणून आम्ही मनोज कायदे साहेबांना पूर्णपणे समर्थन देऊन त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत। त्यापासून जे विकासापासून वंचित असलेला समाज मतदारसंघ आहे, तो मतदारसंघ आज रोजी मनोज कायदे यांची निशाणी घड्याळ निवडून आल्याच्या नंतर हा 25 वर्षाचा रखडलेला विकास हा 5 वर्षामध्ये पूर्ण होईल अशी खात्री मनोज कायदे साहेबाच्या वतीनं मी आज देत आहे आणि आमच्या समाजाची सुद्धा आशा आहे की 5 वर्षामध्ये मनोज कायदे हा विकास पूर्ण करतील अशी मला खात्री आहे। बांधावर सुद्धा जाऊन ते कार्यरत आहे। लोकांच्या बांधावर जाऊन निवडून यायचं मी सांगतो। आता आपल्याला तर काही जास्त राजकारण मनोज कायदेच असा हे सांगतो हे खेडेकर आणि हे त्या माध्यमातून आपण समजा कायदे साहेबाला घड्याळ निशाणीला जर निवडून आणलं तर आपला विकास होऊ शकतो आणि होण्याची शक्यता आहे। 25 वर्षात या माणसाने कोणत्याही प्रकारचे कामं केले नाही आणि जनतेचा कोणत्याही प्रकारचा विचारही केला नाही। आज ह्या माणूस जर समजा आपण घड्याळ निशाणीवर निवडून आणला तर आपला विकास होण्याची शक्यता आहे आणि होऊ शकतो आणि एक नवीन चेहरा समाजापुढे येऊ शकतो। आता 25 वर्षा अगोदर समजा हे जे 25 वर्ष यांनी राजकारण केलं, मग आता यांचं बंद झालं। आता काही नवीन चेहरा पाहिजे आपल्याला समाजासमोर। यांची जागा सोडून आता दुसऱ्या समाजाला स्थान द्यायला पाहिजे। 25 वर्षात शेतकऱ्याचे प्रश्न स्थानिक आमदार समजा विद्यमान आमदार डॉक्टर शिंगणे यांनी हाताळले का? आपलं याबद्दल मत काय नाही? हाताळलेच नाही आहे ना, काहीच विकास केला नाही त्याने आतापर्यंत। या 10 वर्षात काय केलं त्याने? सिंचन क्षेत्र वाढवलं का त्यांनी? नाहीच वाढवलं। अशा कोणकोणत्या सुविधा? उलट शेतकऱ्याचा कोणता भाव द्याला शेतकऱ्याला? त्यानं कापसाला द्याला का काय? नुसते चॉकलेट दिले इथून पुढं, दुसरं काहीच नाही केलं त्यानं। मग आता बदल हवा का आपल्याला? आपल्याला बदल व्हायलाच पाहिजे। उद्योग या मतदारसंघात प्रक्रिया उद्योग निर्मितीला डॉक्टर शिंगणे यांनी समजा जे त्यांच्याकडून अपेक्षा होत्या जनतेला त्या पूर्ण झाल्या का? झाल्याच नाही ना। नवीन उद्योग निर्माण होण्यासाठी समजा त्यांनी प्रयत्न केले का? काहीच प्रयत्न केले नाही त्यानं, फक्त जाऊन बसले पुण्याला, मुंबईला, तिकडं। इथं बुलढाण्यात विक राहिले नाहीत ते। आता तुम्हाला जर आमदाराला जर भेटायला जायचं असलं तर तुम्हाला कुठं जावं लागतं भेटायला? आपल्याला काय नुसतं फोनवर पण सुद्धा बात करत नाहीत ते। किती दूर अंतरावर जावं लागतं भेटायला? आता मुंबई शहर या सेवा कुठची गे? बुलढाण्याला जावा तर बुलढाण्याला हजर राहतेच, कुठं जावा टाइम पाळला तरच बुलढाण्याला येते ते। कधी दिसले तुम्हाला भेट देताना? आता शेतकऱ्याचा पुढची काय नाही विकास करून दाखवला या आजपर्यंत या 5 वर्षात। साखर कारखान्याला तर सगळे मावळत बसले की काही कर्मचाऱ्यांनी इकडे बी असतील काही त्यातले पार्ट। मग हा साखर कारखाना बंद पडण्याला कारणीभूत कोण आमदार आहे समजा? आता हे कोण जे बोलतो तोंडावरच बोलतो, हे दोनच कारखाना हे केला म्हणजे डॉक्टर शिंगणे कारणीभूत आहे समजा। हा कारखाना आणि सुतगिरणी बँक पण सुद्धा त्यानं चट हे केल्या। बँकेला काय केलं त्यांनी? बँकेचं काय ते सगळं कर्ज बाजूर जे शेतकऱ्याला कर्ज देत होते तर त्याचं काहीच नाही हे केलं ते ना। हल्ली आहो ना मग कोणा खाल्ली? आपले संचालन म्हणजे संचालक मंडळांनी बँकेला म्हणजे बुडकीस नेण्याचं कारण उलट या संचालक मंडळांनी, असं तुम्हाला वाटतं? वाटतंच ना। त्यापासून जे विकासापासून वंचित असलेला समाज मतदारसंघ आहे, तो मतदारसंघ आज रोजी मनोज कायदे यांची निशाणी घड्याळ निवडून आल्याच्या नंतर
हा 25 वर्षाचा रखडलेला विकास हा 5 वर्षामध्ये पूर्ण होईल अशी खात्री मनोज कायंदे साहेबाच्या वतीनं मी आज देत आहे आणि आमच्या समाजाची सुद्धा आशा आहे की 5 वर्षामध्ये मनोज कायंदे हा विकास पूर्ण करतील अशी मला खात्री आहे.